आता तुमचा जो प्रश्न आहे त्या अनुषंगाने सांगतो की पळून जाऊन लग्न करणं हा जो विषय आहे त्याच्यामध्ये लग्न करणं हे जर तुम्ही सज्ञान असाल तर लग्न करणं हे निश्चितच कायदेशीर आहे. मग तुम्ही पळून जाऊन करा किंवा घरच्यांच्या समक्ष करा किंवा पळून न जाता करा. जर लग्न करत आहात आणि लग्नासाठी जर तुम्ही कायदेशीर सज्ञान आहात, ज्याच्यामध्ये अजून 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्या म्हणजे की अनसाऊंड माइंड हा जो प्रकार आहे की ती जी व्यक्ती आहे ती फक्त सज्ञान असून चालत नाही तर ती साऊंड माइंडची असावी. ठीक आहे, म्हणजे कुठेही वेडं असणं किंवा काही अशा गोष्टी असणं मानसिकतेच्या की ज्याच्यामुळे त्या व्यक्तीला स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता त्यांनी गमावलेली आहे, अशी व्यक्ती देखील स्वतःच्या मर्जीने लग्न करू शकत नाही. तेव्हा कायदेशीरदृष्ट्या सज्ञान असणे, त्याच्यानंतर साऊंड माइंड असणे, मानसिकदृष्ट्या सक्षम असणे, या गोष्टी जिथे आहेत तिथे ती मुलगी किंवा तो मुलगा स्वतःच्या मर्जीने लग्न